नमस्कार, मी डॉक्टर विवेक रणावरे, माइंड अँड बॉडी वेलनेस कोच, नॅचरोपॅथी एक्सपर्ट, फाउंडर अँड CEO, माय वेलनेस नेचर क्युअर. येस, डेफिनेटली युअर हेल्थ अँड वेल्थ पार्टनर. मित्रांनो, माय वेलनेस नेचर क्युअर बिझनेस ऑफरमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण हँडल करणार आहोत. ती म्हणजे आज निश्चितच तुम्ही काही ना काही व्यवसायाच्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आलेला आहात. आज तुमचा काही ना काही व्यवसाय सुरू असेल, कदाचित तुमची नोकरी सुरू असेल आणि एक वेगळा पर्याय काही आपल्या जीवनामध्ये घडू शकतो का, या इच्छेने तुम्ही इथे आला असाल. हार्दिक 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 स्वागत आहे. आज आपण इथे हेल्थ आणि वेल्थची गोष्ट करणार आहोत. सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, तुम्हाला हेल्दी आणि हॅपी राहायचं आहे का? तुमच्यापैकी किती जणांची इच्छा आहे की येस, मला हेल्दी राहायचं आहे? डेफिनेटली आपल्याला हेल्दी राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्या पुढचा असा आहे की तुमच्यापैकी किती जणांना आनंदी राहायचं आहे, आनंदी जगायचं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्याच्या पुढचा असा आहे की तुम्हाला दीर्घ काळासाठी जीवन जगायचं आहे का? अगदी साध्या भाषेत बोलू का, जगायचं आहे का? खूप कालावधीसाठी जगायचं. परमेश्वराने कदाचित आपल्याला जे काही 100-125 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे तेवढं आपल्याला जगायचं आहे का? कारण माय वेलनेस नेचर क्युअरचं सगळ्यात मेन फंडा आहे हॅपी आणि हेल्दी नुसतं राहायचं नाही आहे, तर आपल्याला परमेश्वराने दिलेलं आयुष्यसुद्धा जगायचं आहे. ज्या मानवी शरीराची रचना परमेश्वराने ज्या पद्धतीने केलेली आहे ती आज आपण उपभोगणार आहोत का? कारण आज आयुमान जर सर्वात भारतामध्ये बघितलं सर्वांचं, तर जवळपास 60-70 वर्षाच्या आसपास आयुमान येऊन थांबलेलं आहे. तर ते परमेश्वराने दिलेलं पूर्ण आयुष्य आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याला नॅचरोपॅथीच्या फंडामध्ये म्हणजेच निसर्गोपचाराचे जे तत्व आहेत त्या तत्वांच्या माध्यमातून आपल्याला जीवनशैली सुधारावी लागेल. येस, कारण सुधारावी लागेल असं म्हणण्याचं कारण काय की बहुतेक सर्वांनाच माहिती की आपली जीवनशैली ही बदललेली आहे किंवा बिघडलेली आहे, राईट? जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी फॉलो करायला लागतील. मी आज अगदी टू द पॉईंट बोलणार आहे, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला आयुष्य छान सुंदर जगायचं आहे, आनंदी जगायचं आहे, आरोग्यदायी जगायचं आहे, तर तुम्हाला फॉलो करायचं आहे टाईम ॲज मेडिसिन. टाईम ॲज मेडिसिन म्हणजे काय? बेसिकली वेळेत जेवण करणे, वेळेत आहार करणे. अगदी मी म्हणतो सकाळी उठल्यापासून रात्री अंधार होईपर्यंत, तिनिसान होईपर्यंत आपल्याला खाण्यासाठी मुभा असते. म्हणजे ह्या भूतलावरती जेवढे जीव आहेत हे सर्व दिवसा भोजन करतात. रात्रीचं कोणीही भोजन करत नाही, कुठलंही जनावर रात्री भोजन करत नाही. पण मनुष्य असा प्राणी आहे की जो रात्रीसुद्धा काय करत असतो? भोजन करत असतो. कारण आपण आविष्कार केलाय, दिव्यांचा आविष्कार केलाय, इलेक्ट्रिसिटीचा आविष्कार केलाय, त्यामुळे रात्रीचा दिवस आपण करायला लागले आहोत. माय डिअर फ्रेंड्स, परंतु सायकॅड्रिन रिदमचा जर विचार केला तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यानच आपल्याला भोजन करायचं असतं. पण ही वेळ आपल्याकडनं पाळली जाते का? जेवढं रात्री उशिरा आपण जेवण करणार आहोत तेवढं आपण आजाराला निमंत्रण देणार आहोत. आणि हे आजार काही लगेच होईल असं नाहीये, पण दीर्घ काळाचा जर विचार केला आपल्या आयुष्याचा तर 100% आयुमान घटत जे चाललेलं आहे त्याचं सगळ्यात मेन कारण आहे ते म्हणजे वेळेवर भोजन न करणे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला भोजन करायचं आणि सकाळी किमान 14 ते 16 तासानंतरच आपल्याला पुढचं भोजन करायचं आहे. म्हणजेच नाश्ता न करता डायरेक्टली जेवण करायचं आहे. याला इंटरमिडिएट फास्टिंग म्हटलं जातं. उपासाचं महत्त्व खूप चांगलं आहे. रात्रीचं काळ जो आहे, आपला वेळ जो आहे ना, हा शरीराला रेस्टिंगसाठी, विश्रांतीसाठी दिलेला आहे आणि रिपेअरिंगसाठी दिलेला आहे. निसर्गाने इतकं जबरदस्त आपल्यासाठी नियोजन केले, परमेश्वराने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की रात्री झोपेच्या वेळेला बॉडीचं काय व्हायला पाहिजे? रिपेअरिंग व्हायला पाहिजे, दुरुस्तीचं काम व्हायला पाहिजे विश्रांतीच्या दरम्यान. परंतु आपण उशिरा भोजन केल्यामुळे ह्या अडचणी सगळ्या निर्माण होत आहेत. आपल्याला हेल्दी राहायचं आहे तर किमान 14 ते 16 तास इंटरमिडिएट फास्टिंग रात्रीच्या भोजनापासून सकाळच्या भोजनापर्यंत झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, फूड ॲज मेडिसिन. अन्न जे आपण आज सेवन करतोय ते सात्विक भोजन आहे का? थोडंसं तुम्ही स्वतःला विचारा. सात्विक भोजन करायचं माय डिअर फ्रेंड्स आपल्याला. म्हणजेच काय, जर समजा आज तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा औषधोपचार सुरू असतील तर त्या व्यक्तीने संध्याकाळी ते जेवण करायचंच आहे. परंतु जेवण कुठलं करायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं सात्विक भोजन म्हणजेच काय? जनावराकडून येणारा कुठलाही पदार्थ भक्षण करायचा नाहीये. म्हणजेच काय, खायचा नाहीये. दूध असेल, दही असेल वगैरे दुधाचे पदार्थ असतील किंवा अगदी मटण, मांस, मच्छी, अंडी वगैरे असेल, जनावराकडून येणारा एकही पदार्थ तुम्हाला सेवन करायचं नाही. सात्विक भोजन खायचं आहे.
दुसरी गोष्ट, तंदुरुस्त असाल म्हणजे अजून काही कुठलं निमंत्रण नाही आजाराचं, तर तुम्ही दुधाचे काही पदार्थ खाऊ शकाल, पण टाळल्यास उत्तम. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण 2 वेळेला भोजन करायचं म्हणतोय, बरोबर आहे, 8 तासाच्या विंडोमध्ये, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. समजा संध्याकाळचं भोजन तुम्ही 7 वाजता करत असाल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास होतात, तिथून पुढे 4 तास, म्हणजे 11ला तुम्ही भोजन करा. 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जे खायचंय ते तुम्ही खाऊ शकता, पण सात्विक खाणार. आता जर समजा कुठल्या ना कुठल्या आजाराने तुम्ही त्रस्त असाल, तुम्हाला औषधं सुरू असतील, आणि जर तुम्हाला हे माहिती आहे की हे आयुष्यभर मला औषधं खावी लागणार आहेत, तर किमान आपण अन्नाचं सेवन व्यवस्थित करूया. औषधांतून मुक्ती मिळवायची आपल्याला. फूड एज मेडिसिन मध्ये 2 गोष्टी तुम्हाला करायची. पहिली गोष्ट म्हणजे सात्विक भोजन करायचे. दुसरी गोष्ट, जे काही शिजवलेलं अन्न आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये करणार आहोत, ह्या दोन्ही जेवणाच्या अगोदर तुम्हाला 2 प्लेट्समध्ये जेवण करायचं. म्हणजेच काय, प्लेट 1 मध्ये कलरफुल सॅलड असेल, येस, प्लेट 1 मध्ये कलरफुल सॅलड असेल, मग गाजर, मुळा असेल, कांदा असेल, काकडी असेल, बीट असेल, वगैरे वगैरे, असे तुम्ही काय स्प्राउट असतील, मोड आलेले धान्य आपण म्हणूया. न शिजलेलं अन्न तुम्हाला तुमच्या वजनाच्या 5 पट ग्रॅम मध्ये खायचंय. म्हणजे 70 किलो वजन असेल तर 350 ग्रॅम, 60 किलो वजन असेल तर गुणिले 5 म्हणजे 300 ग्रॅम. तुम्हाला दोन्ही लंच आणि डिनरच्या अगोदर तुम्हाला प्लेट 1 संपवायचे, आणि त्याच्यानंतर तुमचं शिजलेलं अन्न जे तुम्हाला खायचंय सात्विक भोजन, ते तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळायच्या. फक्त आजारातून मुक्ती नव्हे, माय वेलनेस नेचर केअरचा फंड आहे, फक्त आजारातून मुक्ती नाही द्यायची, औषधातून पण मुक्ती द्यायची, आणि फक्त औषधातून मुक्ती नाही द्यायची, फूड सप्लिमेंट मधून सुद्धा तुम्हाला मुक्ती द्यायची आहे. निसर्गोपचाराचा नियम किंवा तत्व काय आहे की शरीराची क्षमता आहे कुठल्याही आजाराला बाहेर काढण्याची. म्हणजेच शरीर आजार बरा करू शकतं, आपल्याला त्याला फक्त पोषक वातावरण निर्मिती करून द्यायची. माय डिअर फ्रेंड्स, तिसरी अर्थ एज मेडिसिन म्हणजे काय, आज पृथ्वी बरोबर आपला संपर्क राहिलेला नाहीये. पृथ्वीशी आपली नाळ तुटत चाललेली आहे. आपण जमिनीवर बसत नाही, जमिनीवर चालत नाही, जमिनीवर राहत पण नाही. माय डिअर फ्रेंड्स, येस सर, तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं आहे. आणि जर समजा तुम्ही धरतीच्या स्पर्शमध्ये म्हणजे गार्डनमध्ये, गवतावरती, जमिनीवरती जर चालत असाल, दिवसाचा काही काळ व्यतीत करत असाल, तर निश्चितच 0 व्होल्ट थेरपी प्रमाणे तुमच्यातली निगेटिव्हिटी सगळी निघून जाणार आहे. पृथ्वीचं अर्थिंग आपल्याला मिळायला पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, राईट. सो स्ट्रेस कमी होतो, शरीरातली नकारात्मकता कमी होते, याचा वापर आपल्याला करायचा. सनलाइट इज मेडिसिन. दिवसातून किमान 1 तास तरी आपल्यावरती सूर्यप्रकाश घेतला पाहिजे, आपल्या अंगावरती सूर्याचा प्रकाश किरणे पडली पाहिजेत. माय डिअर फ्रेंड्स, बिकॉज सिम्पली इट ॲक्ट ॲज अ मेडिसिन. सो टाइम एज मेडिसिन, फूड एज मेडिसिन, अर्थ एज मेडिसिन, सनलाइट एज मेडिसिन. जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं, आजारातून मुक्ती मिळवायची, औषधातून मुक्ती मिळवायची, फूड सप्लिमेंट मधून सुद्धा मुक्ती मिळवायची, तर ह्या गोष्टी आपल्याला तंतोतंत पाळायच्यात. आता मी जास्त डिटेल नाही बोलणार आहे, परंतु मेजॉरिटी लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की ह्या गोष्टी त्यांना फॉलो करता येत नाही, आणि म्हणूनच लाईफस्टाईल, आपलं राहणीमान बिघडत चाललेलं आहे. का आपण फॉलो करू शकत नाही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आमच्याकडे कदाचित वेळ आहे तर पैसा नाही आहे. मी पैसा नाही का म्हणतो लक्षात घ्या, कारण दररोज सगळे उठल्यानंतर बदाम खाल्ले पाहिजे, अक्रोड खाल्ले पाहिजे, अंजीर खाल्ला पाहिजे, पिस्ता खाल्ला पाहिजे, काजू खाल्ले पाहिजेत, फळाव खाल्ले पाहिजेत, मधामध्ये विविध गोष्टी टाकून खाल्लं पाहिजे. खाल्लं जाते का? नाही. तुमच्याकडे कदाचित वेळ असेल पण पैसे नाही आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत. ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे, कारण आज पेस्टिसाइड इतके भयानक प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अल्कलाईन पाणी आपल्याला पिता येत नाही. कारण काय? पैशाची कमतरता आहे. वेळ कदाचित असेल तुमच्याकडे, पण पैशाची कमतरता आहे. समाजामध्ये अशी काही मंडळी ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण वेळ नाहीये. नोकरी धंद्यामुळे त्यांना घरातलं जेवण खाता येत नाहीये. दुपारचा नाश्ता बाहेर कुठे करायला लागतोय, दुपारचं जेवण बाहेर कुठेतरी करायला लागतंय, रात्रीचं भोजन रात्री 11 12 वाजता येऊन लोक घरात करतायत. दुकानाचं शटर 10:30 वाजता खाली घेणार, मग घरात येणार, फ्रेश होणार, 11 11:30. अहो, झोपायच्या वेळेला जर आपण जेवण केलं तर तिथून पुढे 3 तास किमान पचनासाठी द्यायला पाहिजे आपल्याला. ते देता येत आहेत का? देता येत नाही. मग रोगराई तर जडणारच. मग पैसा असून उपयोग काय? आपल्याला वेळेत सगळ्या गोष्टी करता येत नाहीयेत. काही लोक अशीच ज्यांच्याकडे वेळ पण नाहीये आणि पैसा पण नाहीये. कशामध्ये विजिट मला माहित नाहीये, आणि एक दिवस बोलावा येतो, माणूस 58व्या वयामध्ये निघून जातो. वेळही नाही, पैसाही नाही. कसलं प्रोफेशन आज आपण असं स्वीकारलंय की आपल्याला जगण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. माय डिअर फ्रेंड्स, आणि पुरेसे पैसे नाहीयेत. काय करतोय आपण? काही लोक अशी आहेत आज मार्केटमध्ये तुमच्या आमच्या आजूबाजूला, ज्यांच्याकडे वेळ पण भरपूर आहे आणि पैसा पण मुबलक प्रमाणामध्ये आहे, आणि हे खूप छान आयुष्य आपलं जगत असतात. माझा सिंपल प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या कक्षेमध्ये येता? वेळ आहे, पैसे नाही? पैशात वेळ नाही, वेळही नाही, पैसाही नाही, की वेळ आहे आणि पैसा आहे? माय डिअर फ्रेंड्स, जर समजा तुम्हाला या 4थ्या कक्षेमध्ये यायचं असेल
तर त्याला म्हणतात टाइम अँड मनी फ्रीडम. जर तुम्हाला याची आवश्यकता असेल तर त्याच कारणासाठी आज आपण ऍक्च्युली भेटले आहोत किंवा तुमच्या समोर मी काही गोष्टी सांगणार आहे. साधा सिंपल गोष्ट आहे, ह्या व्यवसायाचा तुम्हाला स्वीकार का करायचा आहे? कारण तुम्हाला निरोगी राहायचंय, आनंदी राहायचंय. आय रिपीट, तुम्हाला निरोगी राहायचंय, आनंदी राहायचंय. किमान आपल्या परिवाराला चांगलं चांगलं आपल्याला खायला द्यायचंय आणि आपल्याला वेळ सुद्धा द्यायचा आहे परिवाराला, स्वतःसाठी सुद्धा वेळ काढ. अहो, माणसांना 8 तास 7 तास नीट झोपता येत नाही, ध्यान धारणा करता येत नाही, सूर्यनमस्कार करता येत नाही, योगासने करता येत नाही. कशामुळे? वेळ आहे तर पैसे नाही, पैसे तर वेळ नाही, वेळही नाही पैसाही नाही. राईट. सो चला, रॉबर्ट कियोसाकीच्या म्हणण्याप्रमाणे एक कॅश फ्लो क्वाड्रंट मी तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये 4 प्रकारची मंडळी समोर दिसत आहेत. ESBI म्हणजे ई म्हणजे एम्प्लॉई, नोकरदार मंडळी. एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, प्रोफेशनल्स. ह्या डाव्या बाजूची लोक एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉईड लोक वेळ देतात, पैसे कमवतात, वेळ देतात, पैसे कमवतात. वेळ द्यायचा बंद केला, पैसा येणं बंद होऊन जातं. काही फायनान्शियल सिक्युरिटी नाही, अजिबात स्वप्नांसाठी काम करू शकत नाहीत आणि यांचं आयुमान बऱ्यापैकी कमी राहतं. लक्षात घ्या, कारण अखंड आयुष्य पैशाच्या मागे लागले असतात. उर्वरित आयुष्यामध्ये रिटायरमेंट नंतर आरोग्य बिघडले म्हणून पैसा खर्च करतात आणि तेच अगोदर आरोग्य बिघडून का घेतलं? पैसे कमवण्यासाठी. असं जीवन जगायचं आपल्याला. राईट साईडचे लोक बघा, बिझनेस ओनर आहेत आणि इन्व्हेस्टर आहेत, जे सिस्टमला कामाला लावतायत, लोकांना कामाला लावतात, पैशाला कामाला लावतायत आणि त्याच्या माध्यमातून ते मस्त आयुष्य जगतायत. पण लक्षात घ्या, हे बिझनेस ओनर्स म्हणजे कोण? कुठला ट्रेडर वगैरे नाहीये. ती अशी मंडळी आहेत की जे सिस्टम डेव्हलप करतात, त्यांचं स्वतःचा एक ब्रँड मार्केटमध्ये एस्टॅब्लिश असतो आणि या ब्रँडमुळे त्यांना पैसे मिळतात. लोक त्यांच्यासाठी काम करतात, सिस्टम त्यांच्यासाठी काम करते. पण यासाठी गुंतवणूक भरपूर आहे, रिस्क भरपूर आहे. इन्व्हेस्टर काय करतात? बाकी काही झंझट करत नाहीत, परंतु ते चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि डिव्हिडंडच्या माध्यमातून आपली स्वप्न पूर्ण करतात आणि यांच्याकडे वेळ असतो, पैसाही असतो. तुम्ही कोणत्या कक्षेमध्ये येताय? आणि जर तुम्ही आता डाव्या कक्षेला असाल आणि तुम्हाला उजव्या साईडला जायचंय, तर माय डिअर फ्रेंड्स, यू आर ॲट द राईट प्लेस. माय वेलनेस नेचर केअर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सोर्स कमवण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे आणि तुम्हाला एक सिस्टम प्रोव्हाइड करणार आहे. मुळात ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कमचा एक फरक समजून घेऊया. बीज एक बार बोया, फल बार बार पाय. एकदा बीजारोपण केलं, त्याचं फळ मिळालं. बी लावलं, त्याचं फळ मिळालं. बी लावलं, त्याचं फळ मिळालं. बी नाही लावलं, फळ मिळणार नाही. जशी भाताची शेती असते, दरवर्षी मेहनत करायला लागते, बरोबर आहे. याच्या उलट आंब्याची शेती आहे. बीज एक बार बोया, फल बार बार पाया, लगातार पाया, बार बार पाया. एकदा बीज आंब्याचं लावलं, थोडे दिवस, थोडे महिने, थोडे वर्ष जोपासना केली की तिथून पुढे पिढ्याचा बंदोबस्त होऊन जातो. लक्षात घ्या. तुम्हाला कोणतं इन्कम करायला आवडेल? पॅसिव्ह इन्कम सोर्स करायला आवडेल की ऍक्टिव्ह इन्कम करायला आवडेल? आणि आता जर समजा तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये असाल आणि जर इच्छा असेल पॅसिव्ह इन्कम सोर्स मध्ये येण्याची, तर माय वेलनेस नेचर केअरच्या माध्यमातून तुम्हाला हे साध्य करता येईल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? सिस्टम फॉलो करावं लागेल. बघा, आपल्याला दूरचा प्रवास करायचा असेल तर आपण स्वतःची गाडी नेण्यापेक्षा ट्रेनचा प्रवास करू, बसचा प्रवास, लक्झरी बसचा प्रवास करू, स्लीपर कोचचा प्रवास करू किंवा विमानाचं तिकीट काढू, बरोबर आहे. लक्षात घ्या, तुम्ही विमानाचं तिकीट काढता म्हणजे विमान खरेदी करत नाही, त्यातलं एक सीट बुक करता. ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर ट्रेनचं तिकीट काढता, एक सीट बुक करता, ट्रेन खरेदी करत नाही. जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सोर्स कमवायचा असेल आणि जर समजा मोठी गुंतवणूक न करता, मोठा ब्रँड एस्टॅब्लिश न करता, मोठी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात न करता जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमवायचा असेल तर सिस्टमचा सहारा घ्यायचा. माय डिअर फ्रेंड्स, इट्स व्हेरी इझी. आणि आज आपण भाग्यशाली आहोत की गेली 30 वर्ष भारतामध्ये अशा पद्धतीने व्यवसाय सुरू आहे. आणि जर अजून आपण जर पॅसिव्ह इन्कम मध्ये पोहोचलेलो नाहीये तर चला ही संधी आपण स्वीकारूया. ह्याच्यामध्ये सिस्टम काय सांगते लक्षात घ्या. इतर व्यवसायामध्ये जे 100% काम केल्यानंतर तुम्हाला 100%चा मुनाफा होण्याची आशा असते, म्हणजेच काय फायदा होण्याची आशा असते. इथेही तुम्हाला 100% काम करायचं. येस ऑर नो? धंदा म्हटलं की 100% काम करायचं. पण इथे मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. तुम्हाला इथे 100% काम करायचं नाही. तुमच्या वाटणीचं 100% पैकीचं 25% काम माय वेलनेस नेचर केअर करणार आहे, ज्यामध्ये 25% जबाबदारी कोणती असते? प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस तुम्हाला आणि तुमच्या ग्रुपला प्रोव्हाइड करणे. येस, याच्यावर तुम्हाला काही काम करण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीच्या माध्यमातून येता त्यांच्याबरोबर अशी काही यशस्वी मंडळी आहेत जी तुम्हाला या व्यवसायाबद्दल कोचिंग करणार आहेत आणि ती जबाबदारी असेल तुमच्या व्यवसायाची, तुमच्या लोकांसाठी 25%ची. तिसरी गोष्ट, 1 स्टार एज्युकेशन सिस्टम, ज्यामध्ये बिझनेस ट्रेनिंग्स दिली जातील. आजपर्यंत कदाचित तुम्ही पॅसिव्ह इन्कम सोर्ससाठी काम केलं नसेल तर इथे पॅसिव्ह इन्कम सोर्स कमवण्यासाठी तुम्हाला याचं प्रशिक्षण देखील मिळणार आहे, तुम्हाला आणि तुमच्या टीमला. म्हणजे लक्षात घ्या, 75% काम 100% पैकी दुसरं कोणीतरी करणारे जे पूर्णतः यशस्वी आहेत. सो तुम्ही यशस्वी पार्टनर बरोबर हात मिळवणी करताय. आता मला सांगा, उरलेलं काम तुम्हाला किती करायचं आहे? 100% पैकी 75% काम ऑलरेडी झालेलं आहे.
उरलेलं 25% काम तुम्हाला करायचंय. तुम्हाला काम करून घ्यायचं. एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये नेहमी एक फंडा लक्षात ठेवायचा आपल्याला सर्वांनाच, की काम करणारा कधीही मोठे पैसे कमवत नाही, काम करून घेणारा मोठे पैसे कमवतो. काम करणारा कधीही मोठे पैसे कमवत नाही, काम करून घेणारा मोठे पैसे कमवत असतो. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला रेफर अँड अर्नचा प्रोग्राम देणार आहोत. मला नेहमी सांगावंसं वाटतं, फ्लिपकार्ट सारखी कंपनी, अमेझॉन सारखी कंपनी, मिशो सारखी कंपनी रेफर अँड अर्नचा प्रोग्राम चालवते. जगात जे ते फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तरी सुद्धा त्यांना रेफर अँड अर्नच्या प्रोग्रामची गरज भासते. आणि आम्ही जर समजा फ्लिपकार्ट पेक्षा मोठे नसू, अमेझॉन पेक्षा मोठे नसू, तर आपण रेफर अँड अर्नचा प्रोग्राम का नाही स्वीकारायचा? फक्त आमची बौद्धिक क्षमता किंवा आमची मॅच्युरिटी किंवा आमचा अनुभव कमी पडतोय म्हणून? माय डिअर फ्रेंड्स, एका सिस्टमचा हिस्सा बनून जर समजा आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला जर पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम मिळणार असेल, आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार असतील, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परमेश्वराने ज्या टाइम आणि मनी फ्रीडमसाठी आपल्याला बनवलंय, 100-125 वर्ष जगण्यासाठी बनवलंय, ते जगून तरी काय करणार जर आपल्याकडे टाइम आणि मनी फ्रीडम नसेल तर? सो माय डिअर फ्रेंड्स, या रेफर अँड अर्नच्या माध्यमातून आपण एक चांगली टीम तयार करूया, आणि या टीमच्या माध्यमातून तुम्हाला यशस्वी होता येईल. एकट्याने काम करायचं नाहीये. येस, यू शुड नॉट वर्क अलोन. ही सिस्टम ऑपरेट करताना जर तुम्हाला असं वाटेल की मी करेन, तर सॉरी, या सिस्टमला स्वीकारलं नाही तरी चालेल. सो चला, सिस्टम स्वीकारल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल? आपल्याला या सिस्टमचा हिस्सा बनायचा आहे, आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे. तर एक पीव्हीचा प्रोडक्ट तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी परचेस करायचा आहे. वन टाइम परचेस आहे, लाईफमध्ये एकदाच, पुन्हा रिपर्चेस करण्याची आवश्यकता नाही. हा पहिला भारतातला कन्सेप्ट असा असेल, जगातलं तुम्हाला माहित नाहीये. माय वेलनेस नेचर केअर तुम्हाला सांगतंय की आजारातून मुक्ती मिळण्यासाठी औषधातून मुक्ती मिळवायची, औषधातून मुक्ती मिळवण्यासाठी फूड सप्लिमेंट मधून मुक्ती मिळवायची, आणि आयुष्यात एकदाच तुम्हाला प्रोडक्ट आमचे खरेदी करायचे आहेत, आणि तेही गरजेचा प्रोडक्ट खरेदी करायचा आहे. माय डिअर फ्रेंड्स, पहिला प्रोडक्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी आहेत, आणि या विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठे बनवायचं, कुठे घडवायचं, त्यांना कोणती साईड द्यायची 10वी-12वी नंतर, हे पालकांचं असलेलं कन्फ्युजन आपण दूर करतोय. आज महाराष्ट्राचा विचार केला तर साधारण दरवर्षी 8-1 लाख विद्यार्थी 10वी-12वीची परीक्षा उत्तीर्ण होतात. आणि यातल्या काही पालकांना माहित असतं किंवा विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं काय करायचंय. बाकीच्या जवळपास 90-95 पालकांना समजत नाहीये की कसं करिअरचं सिलेक्शन करायचं. त्यासाठी ही फिंगरप्रिंटच्या आधारावरती आम्ही ब्रेन मॅपिंगची टेस्ट करतो, ज्याचा 46 रिपोर्ट तुम्हाला मिळतो, आणि मार्गदर्शन देखील मिळतं व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून. त्यानंतर आज आपण मोबाईलच्या जंजाळामध्ये अडकलेलो आहोत, म्हणजेच काय, मोबाईल रेडिएशन्समध्ये अडकलेलो आहोत, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हटलं जातं. त्याच्यातून बाहेर पडता तर आपल्याला येणार नाही, आज लक्षात घ्या, कारण हा व्हिडिओ सुद्धा पाहताना तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असणार आहात. सो या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधून वाचण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी नॅचरोपॅथीच्या फंडामेंटल्सवरती, निसर्गोपचाराच्या एका तत्वावर, ज्याला म्हटलं तर लोहचुंबक चिकित्सा किंवा मॅग्नेटिक थेरपी, त्या माध्यमातून ब्रेसलेट आणि पेंडेंट आम्ही तुम्हाला देतोय, जेणेकरून तुम्ही ही तीव्रता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची कमी करू शकता. किंमत तुम्ही समर्थ निश्चितच पाहताय. त्यानंतर बेरी नेचर नावाने अँटी ऑक्सिडंट ज्यूस आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आजारपणावरती सहज मात मिळवता येईल, आणि इम्युनिटी म्हणजे ज्याला आपण रोग प्रतिरोधक शक्ती वाढेल, राईट, याच्यासाठी तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर माय हर्बल सुपरफूड किट, जो तुमच्या शरीरामधून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करेल, ज्या डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. त्यानंतर पाचन संस्थेवर काम करेल, म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होण्यासाठी काम करेल. बघा, डिटॉक्सिफिकेशन करायचंय, पाचन संस्था चांगली करायची आहे, आणि इम्युनिटी बूस्ट करायची, म्हणजेच काय, रोग प्रतिरोधक शक्ती वाढवायची आहे. हे सगळं जर सुरळीत आणि नियमितपणे जर व्यवस्थित झालं तर आजारी पडण्याची लक्षणं कमी होऊन जातील, किंवा आजारी आपण पडणार नाही, माय डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर आज भारताला जवळपास 8-10 कोटी लोकांना बाधा दिली आहे, असं डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये असं सांगितलं जातं, साधारण 13-14 वर्षानंतर, म्हणजे 2040 पर्यंत भारताचं निम्म पॉप्युलेशन, लोकसंख्या डायबेटिक असणार आहे. म्हणजे अगदी मी म्हणतो 100 कोटी लोक डायबेटिक होण्याच्या मार्गावर आहेत, त्यातली 50% कधी होतील? 2040 मध्ये. आणि हा डेटा आहे, तुम्ही गुगल सर्च करून बघू शकता. म्हणजे फार मोठं भयानक आजाराला आपण आणि आपला समाज सामोरे जाणार आहोत. आणि याचा विडा आम्ही उचललाय की सगळ्यात मुळात जो बेसिक आजार आहे शुगरचा, तो आपण घालवणार आहोत. माय डिअर फ्रेंड्स, 5,000 असेल, 5,500 असेल, 6,600 असेल, कोणत्याही तुमच्या गरजेप्रमाणे किट तुम्ही घेऊन या व्यवसायाची सुरुवात करू शकता. हेल्दी राहायचंय, वेल्दी राहायचंय, तर सुरुवात वेलची इथून होणार आहे. चला, तुम्ही एक पीव्हीचा प्रोडक्ट परचेस केला,
आता तुम्ही रेकमेंड करू शकता आमच्या मदतीने तुम्ही इतर लोकांना हा प्रोडक्ट रेकमेंड करू शकता. त्यांच्या गरजेचा, त्यांच्या आवश्यकतेनुसार ते प्रोडक्ट परचेस करतील आणि ह्या बिझनेसमधून इन्कम क्वालिफाय करण्यासाठी किंवा इन्कमला पात्र होण्यासाठी तुम्हाला 2:2 चा रेशो पहिला मेंटेन करायचा आहे. 2:2. सो पहिली जोडी तुमची असणार आहे 2 PV वेगळ्या वेगळ्या सायकल्समध्ये. सायकल्स काय ते मी पुढे सांगणार आहे. सो 2:2 PV केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? पहिल्या जोडीमध्ये तुम्हाला मिळतो एक DMAT प्रोडक्ट फ्री. बहुतेक आम्हाला असा अनुभव आहे मागच्या 14 वर्षांचा की ज्यामध्ये 2 मुलं जर घरामध्ये असतील तर पालक शक्यतो एका मुलाचा पहिला रिपोर्ट काढतात आणि टाळतात दुसऱ्या विद्यार्थ्यांचा लगेच काढायचं. कारण असतं पैसा. असं नाही की दुसऱ्या लेकरावरती त्या व्यक्तीचा जीव नसतो, परंतु आम्ही तो विचार केला की पहिल्या जोडीमध्ये आपण दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी काय देऊया? DMAT फ्री देऊया आणि 2:2 मध्ये DMAT फ्री प्लस 5,000चा बोनस. हे वीकली पेमेंट असतं. सोमवार ते रविवारचं काम बघितलं जातं आणि त्याचं पेमेंट तुम्हाला दर बुधवारी केलं जातं. इथून पुढे 1:1 जोडीचे 5,000 रुपये मिळणार आहेत अनलिमिटेड डेट मधून. तुम्ही आणलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून ही जोडी झाली तर 5,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, बूस्टर बोनस 5,000 रुपये पेअर आहे. प्रत्येक पेअर हा 1:1 चा मॅचिंग असणार आहे, पीव्हीचं मॅचिंग असणार आहे. बोथ साइड फ्लश आहे, कुठलाही कॅरी फॉरवर्ड नसणार आहे. एका सायकलमध्ये एका पेअरचं कॅपिंग आहे आणि ही एक सायकल म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12 5,000 रुपयाचे कॅपिंग आहे. दुपारी 12 ते रात्री 12 5,000 रुपयाचे कॅपिंग आहे. म्हणजेच दिवसा तुम्ही 10,000 रुपये आणि महिन्याला 3 लाख रुपये कमवू शकता. येस, 3 लाख रुपये कमवू शकता. माय डिअर फ्रेंड्स, 100% डिस्ट्रीब्युशन करणारा बिझनेस प्लॅन आहे जवळपास हा. नो कॉम्पिटिशन बिझनेस प्लॅन आम्ही दिलेला आहे आणि ह्या बिझनेस प्लॅनला ऑटो मोडवर, इथून पुढचं इन्कम तुम्हाला ऑटो मोडमध्ये मिळवण्यासाठी काही आम्ही योजना केलेली आहे, चांगला कन्सेप्ट डिझाईन केलेला आहे. फक्त तुम्हाला ह्या एकाच इन्कमसाठी काम करायचे, बाकीचे सगळे इन्कम्स तुम्हाला ऑटो मोडमध्ये मिळणार आहेत. जसं की मी नेहमी बोलतो की रेल्वेचं जे इंजिन आहे ना त्याच्यावरती काम करूया, डब्बे आपली आप पाठीमागून येणार. तसंच फक्त या बूस्टर प्लॅनसाठी तुम्हाला काम करायचंय. आता ज्यावेळेस आपण म्हणतो बोथ साइड फ्लश, त्यावेळेस डेफिनेटली एक निगेटिव्हिटी मनामध्ये येते की समजा 12 तासाच्या एका सायकलमध्ये माझ्या 5 जोड्या झाल्या, एकाच जोडीचे पैसे मिळतील, बाकी 4 जोड्या वाया गेल्या, किंवा 10 जोड्या झाल्या तर एका जोडीचे पैसे मिळाले, बाकी 9 जोड्या काय झाल्या? वाया गेल्या. नो माय डिफरन्स. या वाया जाणाऱ्या प्रत्येक जोडीमधून आम्ही तुम्हाला पुढचं इन्कम देणार आहे. दॅट इज कॉल्ड मेगा बूस्टर बोनस, जे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी मेगा बूस्टर प्लॅनसाठी क्वालिफाय होते. जे तुम्ही आणलेल्या प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी झाली की तो व्यक्ती दुसऱ्या इन्कमला क्वालिफाय करतो आणि या क्वालिफिकेशन वरती तुम्हाला दुसरा इन्कम दिलेला आहे. तिथून पुढे प्रत्येक 5व्या जोडीला इन्कम होणार नाहीये, इन्कम 0 आहे, पण तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्ड पॉईंट दिले जातील 4,000, ज्याला आम्ही म्हणतो ARP. एक ARP म्हणजे 1 रुपया आहे. सो लक्षात घ्या, पहिल्या जोडीला आणि प्रत्येक 5व्या जोडीला तुम्हाला DMAT फ्री मिळतो. प्रत्येक पहिल्या जोडीला आणि 5व्या जोडीला, पहिल्या आणि प्रत्येक 5व्या जोडीला असं म्हणायला पाहिजे, DMAT प्रोडक्ट फ्री दिलेला आहे तुम्हाला. थोडक्यात तुम्हाला एक फ्रँचायझी दिली आहे, कारण लक्षात घ्या आम्ही एक कंपनी म्हणून 8 लाख विद्यार्थ्यांपर्यंत दरवर्षी नाही पोहोचू शकत आणि म्हणूनच प्रत्येक 5व्या जोडीमध्ये एक DMAT प्रोडक्ट फ्री दिलेला आहे. तो तुम्ही वापर करा. त्याचा तुम्ही एनकॅशमेंट देखील 5,000 घेऊ शकता किंवा तुमची इच्छेप्रमाणे घेऊ शकता. त्याचबरोबर या प्रत्येक 5व्या जोडीला 6,600चा कोणताही प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशनसाठी तुम्ही फक्त 1,600 मध्ये घरी मागवू शकता. मी घरी मागवू शकता का म्हटलं? कारण आम्ही फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी करणाऱ्या 1,600 रुपयामध्ये. आणि माझं चॅलेंज आहे की मार्केटमध्ये तुम्हाला ऑनलाईन मी MLM कंपनी म्हणत नाहीये, मी ट्रॅडिशनल बिझनेस म्हणत नाहीये, मी Amazon फ्लिपकार्टला सुद्धा तुम्हाला ह्या रेटला प्रोडक्ट मिळू शकणार नाही. त्या रेटला आम्ही तुमच्या घरी पाठवणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही माय वेलनेस नेचर केअर मध्ये लोकांना आजारातून नव्हे तर औषधातून पण मुक्ती देणार आहे, आणि औषधातून नव्हे तर सप्लिमेंट मधून सुद्धा आम्ही तुम्हाला मुक्ती देणार आहोत. पण जर समजा इमर्जन्सी आहे तर तुम्हाला फूड सप्लिमेंट काही दिवस वापरावे लागणार आहेत आणि ते स्वस्तात वापरता यावे, हा एक मात्र आमचा उद्देश आहे. राईट. सो हा आहे बूस्टर प्लॅन, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पहिला इन्कम काय दिला तो सांगितला. आता प्रत्येक व्यक्तीची पहिली जोडी झाली की तो व्यक्ती मेगा बूस्टर प्लॅनसाठी क्वालिफाय करतो. आणि मेगा बूस्टर प्लॅन मध्ये तुमच्या टीम मधले 3 लोकांनी जर समजा 1:1 चा रेशो पहिला मेंटेन केला की तिथे तुम्हाला 2:1 किंवा 1:2 मध्ये 800 ARP मिळतात आणि तुमची पहिली जोडी तुम्हाला ऍक्टिव्ह बनवते ARP च्या इन्कम साठी, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ह्या मेगा बूस्टर प्लॅन मध्ये तुम्हाला काम करायचं नाही, काम करायचं फक्त बूस्टर प्लॅन मध्ये, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. इथून पुढे 1:1 चा रेशो तुम्ही मॅच केला, मी म्हणेन केला नाही, झाला की तुम्हाला 1,000 रुपये मिळणार आहेत. अनलिमिटेड डेप तुम्हाला 1:1 चे 1,000 रुपये मिळणार आहेत. आणि सांगायला आवडेल मला तुम्हाला सांगायला
की 1,000 रुपये मेगा बूस्टर बोनस आहे. पहिली जोडी 2 एकाच 2 आहे. दुसऱ्या जोडीपासून एकाच एक अनलिमिटेड डेप्थ आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड. पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड म्हणजे पहिला इन्कम कमवत असताना बूस्टर इन्कम मध्ये जर समजा तुमचे 10 जोड्या झाल्या आणि ह्या 10 जोड्यांमध्ये एकाच जोडीचे पैसे 5,000 मिळाले, बाकीच्या फ्लश झाल्या, तर लक्षात घ्या या फ्लश होणाऱ्या जोड्या कुणाची तरी पहिली जोडी असणार आहे. कुणाची तरी ती पहिली जोडी असणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला मेगा बूस्टर प्लॅनचे इन्कम प्रत्येक जोडी पाठीमागे 1,000 रुपये मिळत चाललेले आहे. सायकल सेम आहेत. रात्री 12 ते दुपारी 12 कॅपिंग आहे 10,000 रुपये. दुपारी 12 ते रात्री 12 कॅपिंग आहे 10,000 रुपये. सो 20,000 रुपये तुम्हाला डेली कॅपिंग आहे. म्हणजेच महिन्याला 6 लाख रुपये तुम्ही कमवू शकणार आहात. येस माय डिअर फ्रेंड्स. आणि याच्यासाठी तुम्ही काम करत नाहीये, तुम्ही फक्त बूस्टर प्लॅनसाठी काम करताय जोडीचे 5,000 साठी. पहिल्या जोडीमध्ये तुम्हाला इन्कम 0 आहे. तसंच तुम्ही क्वालिफाय करताय एवढ रिवॉर्ड प्लॅनसाठी आणि प्रत्येक 5व्या जोडीला सुद्धा इन्कम 0 असणार आहे. पण तिथे तुम्हाला दिले जाणार आहेत 800 ARP. एकदम सिंपल फंड आहे. शेतकरी ज्याप्रमाणे आपलं पीक घेतल्यानंतर सगळं पीक बाजारात विकत नाही किंवा दळून खात नाही, त्यातले थोडेसे दाणे तो बाजूला ठेवतो जेणेकरून पुढच्या सीझनसाठी आपल्याला काय करता येईल, येस पेरणी करता येईल. तसंच हे 4,000 ARP आणि हे 800 ARP तुम्हाला तिसऱ्या इन्कमला बेनिफिट देणार आहेत. आता तिसरा इन्कम म्हणजे काय, अवॉर्ड रिवॉर्ड प्लॅन. अवॉर्ड रिवॉर्ड प्लॅन मध्ये काय होतं लक्षात घ्या, तुमच्या दोन्ही बाजूला ज्या ज्या व्यक्तीची 5, 10, 15, 20, 25 प्रत्येक 5ची पेर डिडक्ट होते त्यावेळेला त्यांना 4,000 ARP किंवा 800 ARP मिळतात. येस ऑर नो? करेक्ट आहे. 4,000 ARP बूस्टर प्लॅन मध्ये मिळतात आणि मेगा बूस्टर प्लॅन मध्ये 800 ARP मिळतात प्रत्येक 5व्या जोडीला. आता ह्या जोड्या ऑटोमॅटिक होतात. म्हणजेच तुम्हाला पहिला इन्कम कार फंडचा आम्ही दिलाय तो 10,000 ARP मॅच झाल्यानंतर केल्यानंतर बोललेलं नाही मी, कारण हे ऑटोमॅटिक होणार आहे. प्रत्येक 10,000 ला 1 पॉईंट मिळणार आहे तुम्हाला कार फंडचा. आणि असं तुम्हाला जास्तीत जास्त 25,000 रुपये इन्कम मिळेल महिन्याला. आणि याच्यासाठी कंपनीने 20% फंड्स बाजूला काढून ठेवलेले आहेत कंपनी ARPचे. त्यानंतर दुसरा इन्कम आहे ट्रॅव्हल फंड. 1 पॉईंट कधी मिळेल, 25,000 ARP मॅच झाल्यानंतर. टोटल इन्कम महिन्याला किती मिळू शकतो, जास्तीत जास्त 50,000 रुपये. आणि यासाठी कंपनीने फंड्स किती बाजूला काढले, 15%. आता हे 20% किंवा 15% किंवा पुढे मी जे सांगणार आहे ते कशातले फंड्स आहेत, या 4,000 आणि 800चे 20% किंवा 15% आहेत. तिसरं इन्कम आहे हाऊस फंड. 1 पॉईंट कधी मिळेल तुम्हाला, ज्या वेळेला तुमचे 50,000 ARP मॅच होतील आणि हे पूर्ण महिन्यामध्ये मॅच करायचे माय डिअर फ्रेंड्स, राईट. 1 लाखाचं कॅपिंग आहे. यस, 1 लाख रुपये तुम्हाला इन्कम मिळू शकणार आहे माय डिअर फ्रेंड्स. नाउ याच्यासाठी कंपनीने फंड्स किती काढले, येस 10%. आता इथपर्यंतचा इन्कम किरकोळ इन्कम होता. लक्षात घ्या आतापर्यंत तुम्ही जे काही पाहिलेले मागच्या 2 स्लाइडमध्ये, ह्या स्लाइडमध्ये हा सगळा छोटा इन्कम होता. सगळ्यात मोठा इन्कम आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे लीडरशिप बोनस. 1 पॉईंट मिळतो तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही 1 लाख ARP मॅच करता. नाही मॅच करता नाही, मॅच होतात, कारण हे ऑटोमॅटिक होणार आहे. नो कॅपिंग माय डिअर फ्रेंड्स, नो कॅपिंग. 7.5% बोनस कंपनी फंडचा बाजूला काढते. आणि कुठून काढते, अनलिमिटेड डेप्थ मधून. याला कोणतेही कॅपिंग नाहीये. म्हणजे अमर्याद डेप्थ मधून तुम्ही हे इन्कम कमवू शकणार आहात. तसंच डायमंड बोनस 1 पॉईंट कधी मिळतो, 2 लाख ARP मॅच झाल्यानंतर. नो कॅपिंग, पर मंथ अनलिमिटेड इन्कम कमवू शकता. 7.5% कंपनी फंड्स बाजूला काढते. म्हणजे हे जे शेवटचे 2 इन्कम आहेत 7.5% अनलिमिटेड डेप मध्ये मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे कॅपिंग नाहीये. आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये. आता उदाहरण समजून घ्या. डायमंड बोनसला तुम्ही पोहोचलात म्हणजे 2 लाख ARP मॅच होत आहेत, त्यावेळेला तुम्हाला डायमंड बोनसचा 1 पॉईंट मिळेल. लीडरशिप बोनसचे 1 लाखचे म्हणजे 2 पॉईंट मिळतील. हाऊस फंडचे 50,000चे असे 4 पॉईंट मिळतील. ट्रॅव्हल फंडचे 25 प्रमाणे 8 पॉईंट मिळतील. आणि कार फंडचे 20 पॉईंट मिळतील. म्हणजे सगळं इन्कम मिळतं तुम्हाला डायमंड बोनस मिळाल्यानंतर. फक्त काय की वरच्या 3 इन्कमला कॅपिंग आहे, 25,000, 50,000 आणि 1 लाख. आय होप तुम्हाला याची डेप्थ व्याप्ती कळली असेल. सो हे मंथली कॅल्क्युलेट होतं आणि मंथली कॅल्क्युलेट झाल्यानंतर पॉईंट सिस्टीम वरती तुम्हाला याचं इन्कम दिले जातं माय डिअर फ्रेंड्स, राईट. आणि प्रत्येक महिन्याला इन्कम दिल्यानंतर हे जे ARP आहे ते फ्लश होऊन जाणार, कारण गणित झालं, इन्कम वाटलं, विषय क्लिअर झाला. माय डिअर फ्रेंड्स, शेवटचं इन्कम लास्ट बट नॉट द लिस्ट इज मेंटरशिप बोनस. आता मेंटरशिप बोनस हे रॉयल्टी सारखं उत्पन्न आहे, कारण तुम्ही ज्या लोकांना या बिझनेसमध्ये घेऊन येता, त्यांना कोचिंग करता, त्यांना मेंटरिंग करता, त्यांना मार्गदर्शन करता, व्यवसाय कसा करायचा आहे याचं तुम्हाला आयुष्यभर फळ मिळणार आहे रॉयल्टी स्वरूपात. पहिल्या 5 लेवल पैकी पहिली 5 लेवल म्हणजे काय, तुम्ही पर्सनली ज्या लोकांना या बिझनेसमध्ये घेऊन येता ती तुमची पहिली लेवल आहे. आणि ही पहिली लेवलची लोक त्यांच्या पर्सनली ज्या लोकांना घेऊन येतात ना ती तुमची दुसरी लेवल आहे. अशी माय डिअर फ्रेंड्स पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी लेवल, प्रत्येक लेवल मधून
त्या व्यक्तीने कमवलेला कार फंड, ट्रॅव्हल फंड, हाऊस फंड, लीडरशिप बोनस आणि डायमंड बोनसचे 10% तुम्हाला मिळतात. म्हणजे त्यांनी जेवढे पैसे कमवले त्या पैशाचे 10% तुम्हाला मिळतात. अनलिमिटेड डेप्थ मिळतो. कुठला? लीडरशिप बोनस आणि डायमंड बोनस. विचार करा, तुमची ह्या 5 लेवल मधली मंडळी समजून घ्या, जर 100 असतील, अगदी वर्षा 2 वर्षानंतरची गोष्ट करू आपण, आणि प्रत्येक व्यक्तीने जास्ती नाही फक्त 10,000 रुपये कमवले. कुठले? कार फंड, ट्रॅव्हल फंड, हाऊस फंड, लीडरशिप बोनस, डायमंड बोनस मिळून 10,000 कमवले प्रत्येकाने. तर 10,000 गुणिले 100 म्हणजे 10 लाख रुपये त्यांच्या घरामध्ये चेक गेला, पैसे गेले. त्याच्या 10% रॉयल्टी तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. सो ह्या एकाच इन्कमची रॉयल्टी आरामात तुम्ही लाखो रुपये कमवू शकणार आहात. आणि सिक्रेट काय? लीडरशिप बोनस, डायमंड बोनस नो कॅपिंग, अनलिमिटेड डेप मध्ये मिळणार आहे. राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, चला, इन्कम तर खूप होणार आहे, त्यामुळे तुमचा मान सन्मान करणं गरजेचं आहे. टोटल इन्कम, सगळे 4ही इन्कम तुम्ही ज्या वेळेला 25,000 रुपये कमवणार आहात पहिल्या दिवसापासून, तुम्ही असणार सिल्वर डिरेक्टर, 50,000 कमवल्यानंतर गोल्ड डिरेक्टर, 1 लाख कमवल्यानंतर रुबी डिरेक्टर, 2.5 लाख कमवल्यानंतर एमरल्ड डिरेक्टर, 5 लाखावरती सफारी डिरेक्टर, 10 लाखाला डायमंड डिरेक्टर, 25 लाख, डबल डायमंड डिरेक्टर 50 लाख, क्राऊन डायमंड डिरेक्टर, आणि 1 कोटी रुपये कमवल्यानंतर तुम्ही होता अँबॅसिडर. माय डिअर फ्रेंड्स, सो यस, पैसे तर मजबूत मिळणार आहेत, त्याचसोबत मान सन्मान देखील आपला होणार आहे. चला, हा वंडरफुल बिझनेस प्लॅन आपल्याला करायचा आहे पॅसिव्ह इन्कम सोर्ससाठी. आपलं आयुमान आपल्याला वाढवायचं आहे टाइम आणि मनी फ्रीडमच्या माध्यमातून. आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. सांगितलं जातं 1000 मील जर चालत जायचं असेल तर पहिलं पाऊल उचलावं लागेल, पहिलं स्टेप घ्यावी लागेल. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही पाहिजे. बघा, या प्रेझेंटेशन ऐकण्याच्या दरम्यान जर तुम्हाला आतमधून असं वाटलं असेल, येस, हे माझ्यासाठी चांगलं आहे, हे एकदम बढिया आहे, खूप छान कन्सेप्ट आहे, छान वाटतं, मला हे केलं पाहिजे, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आहे तुमचं. पण जर समजा अजून तुम्ही ह्या लेवलला येईपर्यंत डिसिजन घेऊ नाही शकलेला, तर मला डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं मदत करायची आहे. पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, कोणती अशी कंपनी मार्केटमध्ये जी आज तुम्हाला सांगते नॅचरोपॅथीच्या फंड्यावरती तुमच्या शरीरातले सगळे आजार बरे करायचे, आजार बरे नाही, तुम्हाला औषधातून सुटका करायची आहे, आणि औषधातून नव्हे तर फूड सप्लिमेंट मधून सुद्धा तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे. कोणती अशी कंपनी आहे? आणि पॅसिव्ह इन्कम इझी मिळू शकतो अशी कोणती कंपनी आहे जी हेल्थ आणि वेल्थवर काम करते? सो माय वेलनेस नीडची रिकवर नाही करणार तर कोणतं काम तुम्ही हातात घेणार मला सांगा पॅसिव्ह इन्कम सोर्ससाठी. आणि आज फक्त डायबिटीसचेच लोक 8 ते 10 कोटी भारतामध्ये, लक्षात घ्या, गुगल करून बघा. बाकीच्या आजारांचं मी नाव घेत नाही, आणि सगळ्याचं मूळ कारण आहे डायबिटीस, ज्याच्यावरती आपण काम करतोय. आता तुम्ही तुमच्या परिवारासाठी, स्वतःसाठी कार्य नाही करणार तर कोण करणार माय डिअर फ्रेंड्स? आणि देव करो की तुमच्या घरात कोणीही आजारी व्यक्ती नसावा. किमान समाजामध्ये आहेत याची जाणीव ठेवून तुम्ही हा व्यवसाय केला पाहिजे. येस ऑर नो? सो प्रश्न विचारा, तुम्ही नाही करणार तर कोण करणार हे चांगलं कार्य? आता नाही करणार तर कधी करणार माय डिअर फ्रेंड्स? झालं गेलं, गंगेला मिळालं. आतापर्यंत आपण समजा एका लेवलला इन्कम सोर्स नाही जनरेट करू शकलो, आपल्या परिवाराची सेहत जी आहे चांगली राखण्यामध्ये थोडाफार 19-20 झाला असेल. जब जागो तब सवेरा, इफ नॉट नाव वेन, आता नाही तर कधी माय डिअर फ्रेंड्स. सो माय वेलनेस निश्चित करायचंय, तुम्हाला करायचंय आणि आत्ताच सुरुवात करायची आहे. रजिस्टर करा स्वतःला ॲज अ माय वेलनेस प्रमोटर, आणि या नवीन प्रवासाने पुढे जाऊया. हेल्थ आणि वेल्थ मिळवूया माय डिअर फ्रेंड्स. परमेश्वराने जी आपल्या शरीराची रचना केली 100-125 वर्ष जगण्यासाठी, त्या पंचमहाभूतातून आपण आलोय, त्याच्यातच आपण विलीन होणार आहोत. पण दरम्यानच्या काळामध्ये आनंदी राहायचंय आपल्याला, यस, निरोगी राहायचंय, आणि त्यासाठीच आपल्याला या बिझनेसची गरज आहे. थँक्यू सो मच, तुम्ही या बिझनेस प्लॅनसाठी वेळ दिला माय डिअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. लवकरच आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.